प्रति राजे मुजरा तुमासनी. तुम्हाला पत्र लिहावे एवढा मोठा मी नाही आणि सध्याच्या महाराष्ट्रातला कोणताच माणूससुद्धा, पण तरीसुद्धा पत्र लिहिण्याचे क्षुल्लक धाडस मी करत आहे. कारण तुम्ही दिलेला सोन्याने नटवलेला महाराष्ट्र देशा आता रक्ताने रक्तबंबाळ झाला आहे. खरं तर हे पत्र लिहित असताना सुद्धा माझ्या डोळ्याच्या कडा ओल्या चिंब होऊन बरसत आहेत. राजे, सुवर्णकाळ संपला हो. आता फक्त दुःखाचा, दारिद्र्याचा, फसवेगिरीचा, कपटांचा आणि निराधमांचा हा महाराष्ट्र उरला आहे. सुरुवात आपल्या गडकिल्ल्यापासून करतो. राजे, तुमच्या नावावर राजकीय मंडळी आपली स्वतःची पोळी भाजून घेतात. स्वतःचे त्यांनी करोडोचे बंगले बांधले आहेत, फार्म हाऊस सजवले आहेत, पैशाच्या ढिगाऱ्यावर पडून महाराष्ट्र सडवत आहेत. पण त्यांना कधी दिसले नाही हळूहळू ढासळणारे किल्ले. आजही गड किल्ल्यावर गेल्यावर तुमच्या असण्याचा भास होतो. त्या दगडावरची किंवा त्या गडावरची माती कपाळावर लावतो. तुम्ही इथेच आहात असं वाटतं. म्हणून किल्ले संवर्धनासाठी जीव तुटतो. एक तरी राजकारणी समोर येईल आणि हळूहळू ढासळणारे किल्ले वाचवण्यासाठी प्रयत्न करेल असं नेहमी वाटतं. पण सगळे एकाच रंगाचे. फक्त निवडणूक आली की तुमच्या नावाचा जोरात जयघोष आणि निवडणूक संपली की राजे तुम्हालाही विसरून जाणारी ही जमात आहे. काही मराठी पोरं आहेत जे जीव ओवाळून गडकिल्ले वाचवण्यासाठी संघर्ष करत आहेत. सगळ्या महाराष्ट्राला हाक देत आहेत. आपले महाराज किती मोठे होते हे ओरडून ओरडून सांगत आहेत. पण या विषारी राजकारण्यांना त्यांची हाक ऐकू जात नाही. बिचारे विना मदतीचे कुठपर्यंत लढतील. राजे, हळूहळू असेच गडकिल्ले ढासळत राहिले तर ऐकूनच अंगाचा थरकाप उडतोय. येणाऱ्या पिढ्यांना कसा सांगायचा आम्ही इतिहास आमच्या राजांचा. नेहमी बातम्यामध्ये गडकिल्ले ढासळताना पाहिली की बातमी कानात येताच आयुष्य अंधर्माय होऊन जाते. कित्येक मावळ्यांनी या मातीत आपले स्वतःचे रक्त सांडले. या स्वराज्यासाठी आणि गडकिल्ल्यांसाठी येथील जनता आणि राजकारणी सर्व विसरून गेलेत. राजे, येणाऱ्या काळात आम्हालाच तुम्ही शक्ती द्या हे गडकिल्ले वाचवण्यासाठी, या राजकारण्याविरोधात मोहीम फत्ते करण्यासाठी. महाराज, हा विषय झाला आपल्या गडकिल्ल्यांचा. पण तुम्ही नेहमी म्हणायचे आपल्या मावळ्यांना शेतकऱ्याच्या मिरचीच्या देठालाही हात लावू नका, नाहीतर तुमचे हातपाय कलम केले जातील. आणि आत्ताचे राजकारणी तर पूर्णपणे शेतकरी कापायला निघाले आहेत. संपूर्ण शेतकरी सध्या खूप भयंकर परिस्थितीमध्ये जगत आहेत. राजे, सांगायला खूप दुःख होत आहे की सध्या आपला महाराष्ट्र हा शेतकऱ्यांच्या आत्महत्यामध्ये 1 नंबरला पोहोचला आहे. छत्रपतींचा महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील शेतकरी हे पूर्णपणे दुःखात चिंब भिजलेले आहेत. निवडणूक होण्याआधी सर्वच पक्ष मोठे मोठे आश्वासन देतात की आम्ही शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करू आणि निवडणूक झाल्यावर सर्वच विसरून जातात. आम्ही आश्वासन दिलेच नाही म्हणून खोटं बोलतात आणि या सर्व गोष्टीला आमचा सदा शेतकरी भाळल्या जातो. वाढत्या कर्जापायी मुलांची शिक्षणं, अवकाळी पाऊस, ओला दुष्काळ अशा अनेक समस्यांनी ग्रस्त असणारा शेतकरी शेवटी टोकाचं पाऊल उचलतो आणि आत्महत्या करतो. आणि सरकार श्रद्धांजली वाहण्यापुरती सुद्धा समोर येत नाही. राजे, शेतकऱ्याचे दुःख फक्त समजू शकले तुम्ही. तुमच्या काळात शेतकऱ्यांना सोन्याचे दिवस होते, पण आता तेच राखेचे दिवस आले आहेत. राजे, महाराष्ट्रामधला शेतकरी हळूहळू संपत चालला आहे. डोळ्यातसुद्धा रक्त साचले आहे. वेदनांचा टाहो गगनाला भिडला आहे. राजे, शेतकरी खूप हतबल झाले तो. राजे, आपल्या महाराष्ट्रात साधे शेतकरी आंदोलन सुद्धा करू शकत नाहीत आणि चुकून आंदोलन केले तर सरकार शेतकऱ्यांना देशद्रोही म्हणतात. हे सरकारवाले असंही म्हणतात की तुम्हाला याचाही अधिकार नाही. राजे, आपल्या न्यायनिष्ठ धोरणांची आणि शेतकऱ्याविषयी प्रेमाची नितांत गरज आहे. अजून किती दिवस शेतकऱ्यांची घरं उद्ध्वस्त होणार आहेत. स्वप्न बघण्याआधीच त्यांची राख रांगोळी होत आहे. राजे, शेतकरी जगला तर माणूस जगेल, नाहीतर संपूर्ण स्मशान. आज तुमची आठवण क्षणाक्षणाला रडवत आहे. राजे, महाराज, आजच्या आपल्या महाराष्ट्रामध्ये स्त्रीला आदर देणारे क्वचित उरले आहेत. वाढत जाणारे अत्याचार हे माणुसकीला काळिमा फासणारे आहेत. तुम्ही अत्याचार करणाऱ्याचे हातपाय कलम करायचे. तुमच्या काळात स्त्रीला देवीचे रूप होते. आई बहीण सुरक्षित होती. पण आताच्या काळात काही नराधम तर अत्याचार करून फरार होतात, नाहीतर जेलमधून सुटून पुन्हा समाजात वावरायला हिंमत करतात.
त्यांच्यासाठी तरी आपला कठोर कायदा असावा असं वारंवार वाटत राहतं. महाराज, काही चिमुकल्यांचे गेलेले जीव आणि त्यांच्या वेदना बघून आमचंही रक्त सळसळतं, पण आमचे हात बांधलेले आहेत राजे. महान असणारं राष्ट्र आपलं वेदनेच्या आभाळात बुडालं आहे. सोन्यासारखा राज्याचा आता कोळसा होत चाललेला आहे. महाराज, आजकालचे राजकारणी स्वतःच्या फायद्यासाठी कोणत्याही सीमा ओलांडण्यासाठी तयार आहेत. राजे, तुमच्या स्वराज्यात लोक कल्याणकारी ही व्याख्या होती. प्रश्नापेक्षा उत्तरांची गर्दी होती. प्रजेच्या बोलण्यातून आनंदाचा झरा वाहत असे. काय ते सोन्याचे दिवस. महाराज, नाते हे प्रत्येकाशी आपुलकीचे होते आपले. तुम्हाला एकदा बघण्यासाठी प्रजा हाडाची काढं करायला तयार होती. तुमच्या एका शब्दावर सर्वच प्रजा स्वतःचा देह स्वराज्यासाठी अर्पण करायला तयार होती. पण सध्याच्या राज्यात हाहाकार माजला आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होत आहे. व्यवस्थेवर बोट ठेवले तर बोट कापण्यात येत आहे. निवडणुकीआधी पैशाचा पाऊस पाडला जात आहे आणि मतदारांना विकत घेऊन 5 वर्षासाठी गुलाम बनवले जात आहे. आरोप आणि प्रत्यारोप तर आपल्या संस्कृतीला शोभनीय नाहीत असे केले जात आहेत. राजकारणी म्हणजे आदर्श, पण हा आदर्शपणा पूर्णपणे गढूळ झाला आहे. पूर्ण जिभेला लगाम न लावता सुटत आहेत राजे. निसर्गाला सुद्धा आता संपवण्याचे कट रचले जात आहेत. व्यापाराच्या सर्व इच्छा ह्या पूर्ण केल्या जात आहेत. महाराष्ट्राची अशी दुर्व्यवस्था कधीही झाली नव्हती राजे. येणारी पिढी ही व्यसनाधीन झालेली आहे. प्रत्येक कुठे ना कुठे गावात, खेड्यात, शहरात सगळे विद्यार्थी सुद्धा व्यसनाच्या मागे लागलेले आहेत. तुम्ही आमच्या हातात सोने नाणे दिले, पण आम्हीच महाराष्ट्रामधील जनता त्याचे कोळसे करून बसलो. राजे, सांगण्यासारखं खूप आहे, पण आता थांबतो. कुठपर्यंत वेदना मांडू कळत नाहीये. राजे, मला आणि महाराष्ट्रामधील प्रत्येक व्यक्तीला माफी द्या. आम्हाला क्षमा करा. तुम्ही जसे स्वराज्य आमच्या हातात दिले ते आम्ही टिकवू शकलो नाही. पण एक मावळा म्हणून सांगतो, येणाऱ्या काळात तुमच्या विचारांची महाराष्ट्रभर पेरणी करण्याचे काम आम्ही करेन, ज्यातून लाखो विचाराचं पीक डोलत उभं राहील. फक्त तुमचा आशीर्वाद असू द्या. महाराज, काही चुकले असेल तर नाक घासून माफी मागतो. दिलगिरी व्यक्त करतो. माफी असावी. अजूनही डोळ्यात आसवांचा पूर आला आहे. खरंच खूप क्षमस्व. आपलाच एक मावळा कविराज सतीश पुंडलिकराव तावरे.